सद्गुरू पैमावली मातोश्रीमाई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. ध्यान आणि साधना यात काय फरक आहे असा एक प्रश्न आहे. ध्यान असं ज्यावेळेला म्हणतो त्यावेळेला एक नेहमी आपल्याकडे शब्द वापरला तो बक ध्यान. आता बक ध्यान हे असं म्हणायचं कारण म्हणजे बगळा ज्या वेळेला पाण्यामध्ये त्याचा एक पाय वर असतो, चोच खाली असते, आमच्या इकडे तिकडे बघत नसतो, फक्त त्या पाण्याकडे बघत असतो. पाण्याकडे बघत असतो म्हणजे त्याच्या कक्षेत जेव्हा मासा येईल तो मासा उचलण्यासाठी त्याचं सगळं लक्ष असतं. आता इथे बकध्यान म्हणताना जरा विपरीत अर्थ लावला जातो की लोकांना वाटतं बगळा ध्यान करतोय पण त्याचं सगळं लक्ष कुठे आहे, माशाकडे, असे विपरीत अर्थ आहे. पण खरं बगळा काही ध्यान करत नाही, माणूस समजतो तो ध्यान करतो. बगळ्याचं सगळं लक्ष ते मासा कधी त्याच्या जवळ येतो तिथेच असतं आणि ते त्याचं ध्यान आहे आणि ते बरोबर ध्यान असतंच ना. आणि तसं माणसाने बकध्यान केलं पाहिजे खरा अर्थ समज. बकध्यान म्हणजे त्याला त्याचं सगळं लक्ष जेव्हा एका वस्तूवर स्थिर होतं त्याला म्हणतात ध्यान. म्हणजे एखादं समजा लाल असा गोल आकार भिंतीवर उभा ठेवला, असं गोल केलं की दिवा लावला आणि तिथे बघत बसणं, बाकीच्या कोणत्याही गोष्टीकडे न बघता फक्त एकाच ठिकाणी एकाग्रतेने पाहणं, म्हणजे त्याला म्हणतात ध्यान. म्हणून ध्यानामध्ये दोन गोष्टी असतात, दृष्टा आणि दृश्य. दृश्याच्या ठिकाणी दृष्टा एकाग्रपणे पाहतो, त्याचं सगळं लक्ष त्या विशिष्ट वस्तूकडे असतं, त्यावेळेला त्याला म्हणतात ध्यान. साधना हा खरा वेगळा प्रकार आहे. साधनेमध्ये समोर कुठेही दृष्टी एकाग्र करायची नाही आहे, तर साधनेमध्ये दृष्ट्याला अनुभवायचं आहे, त्याला म्हणतात साधना. म्हणून ध्यानामध्ये दृश्य वेगळं आणि दृष्टा वेगळा असतो, तर साधनेमध्ये दृष्टा हेच दृश्य असतं. म्हणजे दृष्ट्याने स्वतःला दृश्य करून तिथे रममाण होणं म्हणजे साधना. अनुभवणं, रममाण म्हणजे ते अनुभव, स्वतःला अनुभवणं, पाहावे आपणासी आपण. म्हणून आपणच आपल्याला पाहणं. आता आपणच आपल्याला पाहणं म्हणजे इथे पुन्हा एक लक्षात ठेवायचं असतं की हा जो दृष्टा आहे, हा दृष्टा साधकाच्या ठिकाणी तो स्वतःच आहे. तो स्वतःच म्हणजे त्याच्या ठिकाणी ही जी जाणीव आहे, चित्पत म्हणतो आपण, ही जाणीवच दृष्ट आहे आणि ही जाणीवच स्वतःला अनुभवते, म्हणजे जाणते म्हणजे अनुभवते, तर ती स्वतः दृश्य असते. म्हणजे जाणीवेला अनुभवणं त्याला म्हणतात साधना. त्यामुळे साधनेमध्ये दृश्य दर्शन ही त्रिपुटी विरून जाते किंवा एकरूप होतं, किंवा दृश्य दर्शन किंवा दृष्टी आणि दृश्य ही त्रिपुटी उरत नाही. पण ध्यानामध्ये जरी दृश्याच्या ठिकाणी दृष्टी एकरूप असते, म्हणजे तिथे दृश्याच्या ठिकाणी एकाग्र होऊन राहिला तरी ते दृश्य वेगळं असतं, दृष्टा वेगळं असतं आणि दृष्टी वेगळी असते. आणि त्यामुळे हा मोठा फरक आहे. ध्यान करत असताना त्याचा दुसरा अर्थ एकाग्रतेने पाहणं म्हणजे ध्यान. सोपा अर्थ म्हणजे कोणत्याही वस्तूकडे एकाग्र होऊन तेव्हा ध्यान करणं होतं. पण ध्यान करणं कठीण गोष्ट आहे, ध्यान लागणं ही सहज गोष्ट आहे. म्हणजे एखाद्या
व्यक्ती एखाद्या विचारामध्ये मग्न असते आणि त्याला आजूबाजूला कोण काय कळत नाही, दिसत नाही, तर म्हणून अरे कसलं ध्यान लागलं तुझं असं प्रश्न विचारतो ना. पण त्याचं ध्यान लागलेलं असतं. ध्यान तो करत नाही तर ध्यान लागतं. म्हणून ध्यान लागणं ही तिथे ध्यान म्हणजे सहजपणे तिथे ध्यान लागायला लागलं की तिथे एकाग्रता सहज होते. पण एकाग्र होऊन ध्यान करणं ही कठीण गोष्ट आहे. कारण एकाग्र करताना मनात अनेक विचार आले की समोरच्या दृश्यावर ही जाणीव एकाग्रतेने स्थिर होत नाही, विचारात गुंतते किंवा अनेक गोष्टी येतात तिथे वाढते, असं सगळं होतं. म्हणून ध्यान करताना बऱ्याच वेळेला काळोख केला किंवा समोर नुसता एकच दिवस की आजूबाजूला काही दिसलं नाही, म्हणजे बाकीचं दृश्य दिसता कामा नये, तर तिथंच मेणबत्ती लावली किंवा पणती लावली असं जर केलं किंवा एखादा लाल बल्ब लावला आणि तिथे एकाग्र करण्याची एक प्रक्रिया चालू केली जाते. म्हणजे ते पाहायचं असतं. आता इथे आणखीन एक प्रकार असा असतो की आपल्या दोन डोळ्याचं जे मध्यभाग म्हणजे भ्रूमध्य म्हणतात, त्याला आज्ञाचक्र सुद्धा म्हणतात, त्या आज्ञाचक्रातून पाहणं ह्यालाही ध्यान म्हणतात. त्या आज्ञाचक्र म्हणजे ते दृष्टी स्थिर होते आणि समोर पाहता 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 जी दृष्टी आहे ती दृष्टी त्या आज्ञाचक्रातून पाहते, असा ज्या तो भावात साधक पाहायला लागतो तेव्हा तिथे ती एकाग्रता येते. पण तिथे ते डोकं दुखतं काही लोकांचं, काही लोकांना ते जास्त वेळ तसं करता येत नाही. परंतु ध्यान लागलं तर ती आपोआप तिथे दृष्टी जाते. म्हणजे सहज जर होत असेल तर ध्यान वाईट काही नाही, ध्यानात प्राण आणि साधना. पण साधना ही ध्यानापेक्षा वेगळी आहे आणि ही साधना ही सद्गुरूंकडनं व्यवस्थित समजावून घ्यावी लागते. कारण जाणीव म्हणजे नेमकं काय कळलं पाहिजे, जाणीवेने जाणीवेला पाहायचं म्हणजे नेमकं काय कळलं पाहिजे, तिथे दृष्टा जाणीव आणि दृश्यही जाणीव त्याचा अर्थ काय तो कळला पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रिया प्रत्यक्ष कृती करताना, थेअरी सांगितली पण प्रत्यक्ष प्रॅक्टिकल करताना तिथे सद्गुरूंचं मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असतं. कारण साधनेलाही साधक बसतो, त्याच्याकडेही जर अनेक मनात विचार असतील तर त्याच्याकडनंही साधना होऊ शकत नाही. लक्षात एक पॉईंट जर लक्षात घेतले तर लक्षात आहे की साधनेसाठी नेमकं काय असायला हवं. कारण सद्गुरू आणि शिष्य असं ज्याला जर अनुग्रह सद्गुरू शिष्याला देतात तो प्राथमिक अनुग्रह असतो आणि ज्या दिव्य साधना शिष्याला समजावून सांगतात तो खरा अनुग्रह असतो. कारण सद्गुरू ज्या स्वरूपातून शिष्याकडे पाहतात, बोलतात आणि शिष्य ज्या देहभावातून ते ऐकत असतो, तर त्याच्याकडे देहभाव असल्यामुळे आणि सद्गुरूंकडे असलेला देवभाव म्हणा, ते चैतन्य भाव जो असतो त्यामध्ये परत फरक असतो, ती दरी असते. सद्गुरू त्याच्या लेवलला ते समजावून सांगतात शिष्याच्या लेवलला की तिथे देहभावातून तो पाहतो आहे हे त्यांना बरोबर माहिती असतं आणि सर्वसाधारण सगळीच लोक देहभावातूनच पाहत असतात आणि त्यामुळे त्याला त्या देहभावातून वर त्याची प्रगती किंवा त्याच्या जाणीवेची उन्नत अवस्था निर्माण करण्यासाठी ते वेगळ्या वेगळ्या प्रकारे साधना देत असतात किंवा त्या वेगळ्या प्रकारे त्यांच्या शिष्याकडनं प्रक्रिया करून घेत असतात. आणि इथे खरं म्हणजे सद्गुरू शिष्य अगदी समोरासमोर बसावे लागतात. सद्गुरूंच्या प्रती जे शिष्याकडे जी शरणागती असते, भक्ती असते आणि त्या भक्तिभावातून जेव्हा तो शिष्य सद्गुरूकडे पाहतो आणि सद्गुरू त्यावेळेला जे सांगतात ते जर प्रक्रिया त्याला ती समजायला लागली तर नेमकं कसं ही साधना आपल्याकडनं व्हायला हवी ते हळूहळू कळतं. पटकन शब्दाने कितीही सांगितलं, शब्दाने खूप वर्णन करता येतं. आता इथे पाहावे म्हणजे हा जाणीवेने जाणीवेला जे पाहणं आहे किंवा अनुभवणं आहे तिथे अडथळा येतो, तो मीपणाचा येतो, म्हणजे देहभावाचाच येतो. देहभाव म्हणजे मी देह आहे हा सहज भाव आहे आणि ह्या देहाला दिलेलं नाव म्हणजे मी,
मग या नावाच्या अपेक्षेत किंवा देहाच्या अपेक्षेत असलेला जो धर्म, संस्कृती, हे सगळं तिथे आलेलं असतं आणि त्याच्यातून शिष्य पाहत असतो. साधनेला बसणं ह्या सगळ्या गोष्टी बाजूला कराव्या लागतात आणि फक्त तो ह्या मीपणा विरहितपणे ते पाहता आलं पाहिजे. आणि म्हणून एका संतांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे, मी हा शब्द उठे जिथे स्वरूप ते. काय सांग, मी म्हणतो तिथे स्वरूप आहे, पण मी म्हणतो ते स्वरूप आहे कुठे आहे? मी म्हणतो तिथे आता ह्याच्याकडे देहभाव आहे. सरस्वत माणसाकडे काय आहे? मी म्हटलं त्याच्याकडे असं, मी अमुक तमुक, मी असा तसा, मी भंडारी समाजाचा, मी मराठा समाजाचा, मी ह्या जातीचा त्या जातीचा, हे सगळे संस्कार तिथे असतात आणि त्यामुळे देहभाव तिथे घट्ट असतो. संत सांगतात, मी हा शब्द उठे जिथे स्वरूप ते. त्यांनी दाखवलं, तुला स्वरूप बघायचं कुठे बघशील, अनुभवायचं तर कुठे बघशील? मी आहे तिथे अनुभव. स्वतःकडे पाहायचं नाही, जिथे मीच स्फुरण होतं तिथे पाहायचं. मी हा शब्द उठे, उठे म्हणजे स्फुरतो, मी स्फुरतो कुठे ते पहा. मी हा शब्द उठे जिथे स्वरूप ते, सच्चित सुखात्म्या तुझे. हे स्वरूप असं आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. हे सच्चिदानंद स्वरूप कुठे आहे? सर्वत्र आहे. पहिला एक भाग लक्षात घ्यायचा आहे. हे जे अनंत स्वरूप आहे, जे दिव्य स्वरूप आहे, ज्याच्यातून हे सर्व ब्रह्मांड, ही पशु पक्षी किंवा ही सगळे चरण अचर जग निर्माण झालं आहे, त्या सर्वाला व्यापून हे स्वरूप आहे. ते कसं आहे? ते निर्गुण निराकार आहे. दुसरी एक स्टेप त्याची कशी आहे? सगुण निराकार आहे. आणि तिसरा त्याचा एक अवस्था अशी आहे, तेच विविध रूपाने, म्हणजे सगुण साकार रूपाने प्रकट आहे. दृश्य दिसतं कधी? जेव्हा ते सगुण साकार असतं तेव्हा. म्हणजे सूक्ष्म असलं तरी ते दिसत नसलं तरी कुठेतरी ज्ञानेंद्रियाच्या कुठेतरी एका ज्ञानेंद्रियाला कळतं. म्हणजे उदाहरण दिलं तर वायुतत्व दिसत नाही डोळ्याला, पण वायुतत्वाची जी झुळूक येते, तिचा जो स्पर्श होतो, त्या स्पर्शाला काही वायुतत्व आहे कळतं. आणि समजा नाही याचं कसं कळणं? नाक बंद कर, वायुतत्व आहे की नाही तूच कबूल करशील, कारण तो अनुभव आहे. कारण दिसत नाही डोळ्याला, पण ते सूक्ष्म आहे. पंच ज्ञानेंद्रियाच्या द्वारे जेव्हा ही जाणीव समोरच्या वस्तूला व्यापते, त्याला म्हणतात पाहणं. आणि ते व्यापल्यानंतर जाणणे, म्हणजे गोष्टी तशा होतात. व्यापलं की जाणते, जाणते की चिंतन करते, चिंतन करते की कृती करते, कृती केलं की ते तिला भोग प्राप्त होतो सुखदुःखाचा. असं प्रत्येकाचं पाहणं चालू असतं. प्रत्येकाच्या देहातून ही जाणीव, म्हणजे जाणणारं तत्व जे कार्यरत आहेत, त्याची ही पाच अंगाने प्रवास सतत चालू होतो, सतत क्षणाक्षणाला. त्यामुळे इथे मी हा शब्द उठे जिथे स्वरूप ते, सच्चित सुखात, म्हणजे ह्याच्या ब्रह्मांडामध्ये ह्या सर्वत्र हे स्वरूप आहे, पण ते स्वरूप तसं पाहता येणार, कारण ते अदृश्य. एक अदृश्य म्हणजे ते निर्गुण निराकार. निर्गुण निराकारला कधीच पाहता येणार नाही. गाढ झोपेत आपण आपल्याला कधीच पाहू शकत नाही. लक्षात, गाढ झोप ही जी अवस्था ही आपली निर्गुण निराकार अवस्था आहे. म्हणजे लक्षात घ्या, परमेश्वराची म्हणजे चैतन्य स्वरूपाची जी पहिली अवस्था आहे ती निर्गुण निराकार आहे, म्हणून तिला पाहता येत नाही. त्याच्या ते ती सगुण निराकार होते. म्हणजे तिथे जाणण्याची एक किंचितशी प्रक्रिया चालू होते. तिथे जाणणं होतं, त्याला म्हणतात सगुण, पण ते परत निराकार आहे. निराकार तत्वाला कधी पाहता येत नाही. वायू तत्वाला पाहता येत नाही, आकाश तत्वाला पाहता येत नाही. लक्षात घ्या, जलतत्वाला आपण निराकार म्हणतो, पण म्हणजे त्याच्याकडे जे दिसतं आहे, पण एक विशिष्ट आकार दिसत नाही. पण तिथे ते वाहणं कळतं, काही ग्लासमध्ये ठेवलं तर कळतं, ते पाणी कळतं, म्हणजे दृश्य आहे ते. पण जे वायुतत्व आहे निराकार आहे, ते सूक्ष्म आहे, म्हणून जरी ते दिसणार असलं तरी तो एक आपल्या स्पर्शाने कळतं. आकाश तत्व त्याहूनही सूक्ष्म आहे, पण तेही दृश्य जगताचा संबंध आहे. कारण ही सगळी चारी तत्व, वायुतत्व, तेजतत्व, जलतत्व, ही ज्याच्यात आहे, म्हणजे ज्या पोकळीमध्ये आहे. आकाश तत्व म्हणजे पोकळी, ही पोकळी आहे हे बी कळतं. म्हणजे अगदी बघायला गेलं आत्ताही ब्रह्मांडामध्ये ही सगळे ग्रह तारे आहेत आणि ते सगळे तरंगत आहेत. म्हणजे आपली पृथ्वी पण ह्या ब्रह्मांडामध्ये तरंगते आहे, म्हणजे आपणही तरंगतो आहोत, आपल्याला माहीत नाही. जसं
जर नदी एखाद्या होडीमध्ये तरंगते हलते तो कळतं. मला ती ही फिरते स्वतःभोवती फिरते 24 तासात एक स्वतःभोवती एक राऊंड घेते ती, म्हणून तर दिवस रात्र होतोय. ते करता करता पण सूर्याभोवती फिरते. एवढं भ्रमण करताना आपल्याला थांब पत्ता लागत नाही, कारण एवढ्या व्यापकतेने ती जे जाते त्याचं आपल्याला कळत नाही. पण ह्या सर्व जे आहे ते ह्या पोकळीमध्ये आहे. आणि पोकळी म्हणजे तिथे कसलंही घर्षण नाही आहे, कसलाही तिथे प्रवाह म्हणजे एखादं समजा गाडी चालवतो आपण, गाडी चालवता रस्त्याचं घर्षण असतं, वायुतत्वाचं रेझिस्टन्स येतं, विरोध असतो. पण पोकळीमध्ये तिथे नाही. पोकळीमध्ये एखाद्या बसलं गती दिली की ती फिरत बसते. म्हणून हे ग्रहतारे पहिल्यांदा जशी गती मिळते ते फिरतायत. आता मनुष्य सुद्धा सायंटिस्ट आहेत, ते छोटे छोटे आपले ग्रह वरती सोडत आहेत. रॉकेटने तिथे गेल्यावर त्याला गती देतात, नंतर बघायची गरज नाही, कारण तो त्या गतीने तो फिरत बसतो. पोकळीचं हे वैशिष्ट्य. म्हणजे ते पोकळी म्हणजे काय हे ते कळेल तुम्हाला, आकाश तत्व म्हणजे काय. म्हणजे ही सगळी तत्व सूक्ष्म आहेत, म्हणून ती जरी सूक्ष्म असलं आकाश तत्वही दिसत नाही, पण त्याहूनही सूक्ष्म आहे ते म्हणजे ही जाणीव. या जाणीवेपेक्षा दुसरं काही सूक्ष्म नाही. आणि त्यामुळे ही जाणीव स्वतःला पाहू शकत नाही, पण ही जाणीव सर्व दृश्य जगताला जाणू शकते. म्हणून सर्व काही तिला दिसतं, पण ती स्वतः काय आहे ते तिला समजत नाही, पाहता येत नाही. मग अशा जाणीवेला जाणीने कसं पाहायचं हा प्रश्न येतो. आणि म्हणून कल्पनेतून एखादा माणूस साधना करतो म्हणतो, तो ध्यान धारणा करतो, ध्यान करतो. तो साधना नाही करू शकत, कारण तो समोर पाहू शकतो. जिथे पाहायचंय जे सांगितलं की दृष्टाने दृष्टाला पाहायचंय हे समजू शकत नाही त्याला. म्हणून इथे सद्गुरूंची नितांत आवश्यकता असं, सद्गुरूंकडनं ते शिकून घ्यावं लागतं. नुसतं शिकलं म्हणून होत नाही, तर ते पुन्हा पुन्हा तिथे पुन्हा पुन्हा ती प्रक्रिया करावी लागते की हळूहळू प्रगल्भता येते जाणीवेत, आणि ते हळूहळू कळतं. म्हणून मी हा शब्द उठे जिथे स्वरूपते सच्चित सुखात्म्या तुझे. पुढे काय सांगितलं, मी हा शब्द उठे जिथे स्वरूपते सच्चित सुखात्म्या तुझे. देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे तो तू स्वय ना तुझे. तू कोण आहेस? ज्याच्यामध्ये सर्व विश्व, देह, जड विश्व, ग्रहतारे ज्याच्यामध्ये आहे तो तू आहेस. आता हा मी कोण आहे? ज्याच्यामध्ये हे सर्व ब्रह्मांड आहे, ही सर्व माणसं आहेत, ते मी आहे. मी कोण म्हणतो? ते तत्व मी म्हणतो. पण आता हद्द शिष्य काय म्हणतो? मी अमुक मी म्हणतो. जमीन आसमानाचा फरक झाला ना. म्हणून संत सांगतात ते व्यवस्थित समजून घेता म्हणजे देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे तो तू स्वय ना तुझे. दुसरं काहीच नाही, तूच आहेस. पण तत्वम असी असं जेव्हा सांगितलं की ते तू आहेस, त्याचा अर्थ व्यवस्थित समजला पाहिजे. ते नाही तर भलतंच काहीतरी अहंकार येतो, अरे मी तो आहे, मीच ईश्वर आहे असं म्हटलं तर अहंकार येईल. कारण देहभावातून मी ईश्वर म्हटला की अहंकार, आणि मी कोणीच नाही आहे ते ईश्वर आहे म्हटलं की तो ओंकार. मग ते बरोबर होतं. आणि म्हणून देहादी जड विश्व ज्यामध्ये स्फुरे तो तू स्वय ना तुझे. मग त्याला अनुभवायचं कसं? आहे आपण मी पणा रहित ते लक्षी मुळीची खुणा. मग कसं पाहायचं? आहे आपल्या ठिकाणी, प्रत्येकाच्या ठिकाणी मी आहे. मी बाजूला करा. मग कोण आहे? आहे हे आहे, ते अस्तित्व सतत आहे. ते आहे ते आपण आहोत. आहे आपण मी पणा रहित ते मी पण नाही. ते मी देह, मी नाव, माझं हे नाव, माझं हे गाव, ही माझी जात, गर्व से कहो वगैरे काय नाही भाषण लागेल. इथे फक्त हे स्वरूप आहे, आणि ह्या स्वरूपाला ना धर्म, ना जात, ना पंथ, ना नाव, काही नाही. एका ठिकाणी ज्ञानेश्वरांनी ते सांगितलं ना, देव देव म्हणून व्यर्थ का फिरसी, निज देव नेणसी मुळी कोण. देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही रूप, देवा नाही नाव, देवा नाही गाव, कुठे काय? कुठेच काही नाही. म्हणजे स्वरूप म्हणतो तो काय कसं आहे, त्याला काही नाव गाव काय नाही. ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा अखंडित सेवा करा.
इथे भजा आत्मदेवाचा, म्हणजे हे जे पाहणारं तत्व त्याला आत्मदेव सांगतो आपण. आणि इथे तेच सांगतायत, आहे आपण मीपणा रहित ते लक्षी मुळीची कोण. तिथे लक्ष मुळाकडे जा. समोर पाहतो, समोर नको पाहूस, जिथून पाहणं चालू तिथे पहा. त्याला उफराट्या दृष्टीचे पाहणे म्हणतात. म्हणून आहे आपण मीपणा रहित ते लक्षी मुळीची कोणा. दृश्य गिळोनी तन्मयपणे हो तू तुझा देव. म्हणजे इथे मुळाकडे बघताना समोरचं दृश्य, जे समोर जे जे दिसतं ते गिळून टाक. म्हणजे तिथे लक्ष तुझं जायला नको. अदृश्य म्हणजे जे विचार जगत तुझ्याकडे निर्माण होतं तिथे तुझं लक्ष नको. म्हणून विचारही नको, डोळे बंद आहेत, सगळे पंचज्ञानेंद्रिय सगळ्या विषयापासून अलिप्त होतं. आणि जेव्हा ती अवस्था साधकाला प्राप्त होते तेव्हा जाणीवच असते किंवा ते स्वरूपच असतं. आणि ते स्वरूपच स्वरूपाचा अनुभव घेतं. याला म्हणतात साधन, सद्गुरुप्रणित साधना. म्हणून सद्गुरुप्रणित साधना हा सद्गुरूंकडूनच शिकावा लागतं. इथे अनेक प्रकारे ही साधना सद्गुरू शिकवित असतात. पण त्यासाठी सद्गुरूंवरती श्रद्धा असावी लागते, निष्ठा असावी लागते. सद्गुरू ही व्यक्ती नाही, तर सद्गुरू हा परमात्माच आहे ह्या भावात शिष्याकडे तो सद्भावना असली पाहिजे, तो देवभाव असला पाहिजे. आणि तेव्हा सतत सद्गुरूंकडे पाहता 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 त्याची उफराटी दृष्टी होते. आणि म्हणून ध्यान आणि साधनेमध्ये हा मोठा फरक आहे. साधनेमध्ये मी पण उरत नाही, मी अमुक तमुक उरत नाही, माझं तुझं काही उरत नाही, माझ्याकडे किती पैसे आहेत, तुझ्याकडे किती पैसे हे उरत नाही, कशा कोणावरची स्पर्धा उरत नाही, कोणाबद्दल द्वेषमत्सर उरत नाही, काही उरत नाही. फक्त केवळ शुद्ध चैतन्य आणि त्या शुद्ध चैतन्याचा अनुभव घेण्याची ही युक्ती सद्गुरू शिकवतात. त्याला म्हणतात दिव्य साधना. नुसती साधना नाही, ती दिव्य साधना आहे. आणि म्हणून ही दिव्य साधना सद्गुरूंकडून समजून घेणं, त्यांच्या समोर ती करून घेणं. कारण समजून सांगितलं तरी समजतेच असं नाही. आणि म्हणून दिव्य साधना हा एक अलौकिक प्रकार आहे असं सांगितलं जातं. आदिनाथांपासून ती सुरू. म्हणजे आदिनाथ म्हणजे कोण? शंकर. भगवान शंकर ज्यांना म्हणतात, त्यांनी पार्वतीला प्रथम सांगितलं. पार्वतीला सांगताना माशाच्या पोटामध्ये एक बालक होतं. सांगतात कशी, तुम्ही ऐकून घेतो फक्त. त्या बालकाने ती ऐकली आणि त्यांना ते कळली माशाच्या पोटात बाळ होतं. त्या माशाच्या पोटातून ते बाळ बाहेर पडलं. त्यांना म्हणतात मच्छिंद्रनाथ. म्हणजे ते आदिनाथांपासून मच्छिंद्रनाथांकडे आली. मच्छिंद्रनाथांनी आणखीन एका मुलाला, लहान गेले होते आणि जे मूल होत नव्हतं तरी बाई रडत होती, त्यामुळे तुला मूल होईल आशीर्वाद दिला. पण म्हणजे अमुक एक गोष्ट कसं होतं, काहीतरी वस्तू दिल्या, घे तू घे बीज की काहीतरी तुला बाळ होईल. तर ते गेलं आणि तिला कसलं काय म्हणून तिने फेकून दिलं. फेकून दिल्याबरोबर काय झालं, ते का शेणाच्या ह्याच्यात ते पडलं. गोबर म्हणतो पण तसं. तर त्या शेणाच्यात पडलं. तिथेच बाळ जन्माला आलं. आणि ते बाळ जन्माला तर तिला कळलं हे कसं काय आलं. गोरक्षनाथ म्हणा, म्हणजे ते परत आल्यावरती म्हणाले मी काय नाही, ते बघायला कुठे नाही, असं कसं होईल म्हणाले. आणि त्याने म्हणाल बाळा म्हणून हाक मारली, तर त्या शेणातून ते बाळ उभं राहिलं. ते गोरक्षनाथ. आणि त्या गोरख असं म्हणतात त्याला. म्हणजे गाईच्या शेणातून ते बाहेर आलेलं बाळ होतं, तिथे जन्म झाला. त्यांना म्हणतात गोरक्षनाथ. त्यांच्याकडे ती साधना आहे. त्या गोरक्षनाथाने गैनीनाथांकडे. आता हे गैनीनाथ महाराष्ट्रात आले, कारण हे सगळं आता उत्तर प्रदेशच्या भागातले होतं ना सगळं. तिथे आले आणि तिथे निवृत्तीनाथांना त्याने वाघ म्हणून पळून नेलं. निवृत्तीनाथांच्या वडिलांना वाटलं वाघाने खाल्लं, नाही, त्यांनी त्यांना स्वतःकडे ठेवलं, त्यांना ती शिक्षा दिली आणि त्यांनी परत पुढे घेण्याचं पाठवलं. मग त्यांनी ज्ञानेश्वर म्हणून दिली. म्हणजे ही जी परंपरा जी म्हणतो आपण साधनेची, ही साधनेची परंपरा
महादेवापासून किंवा आदिनाथांपासून, त्याला आदिनाथ म्हणजे जे मूळ स्वरूप आहे, तिथून ही परंपरेने गुरुशिष्य परंपरेने प्राप्त होते. आणि इथे पुन्हा एक लक्षात ठेवायचं, तिथे प्रत्येक ठिकाणी एकच शिष्य एकच सद्गुरू आहे. कारण हे कळायला कठीण आहे, डोक्यात शिरत नाही. कारण देहभावाचा चष्मा उतरेपर्यंत ही साधना समजत नाही. इथे पूर्ण शरणागतीच आवश्यक असते. आणि त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींच्या काळामध्ये मात्र त्यांनी अनेकांना ती दिली, की निवृत्तीनाथांना दिली. अशा अनेक ठिकाणी आपण पाहतो. आणि हळूहळू तिचे साधनेचा तो निनाळे पंथ निर्माण झाले, जे असं आपण म्हणतो. ही जी परंपरा म्हणतात, ह्या परंपरा म्हणजे बऱ्याच वेळेला विचारतात की तुमची परंपरा काय, गुरुपरंपरा काय, तर तिथे सांगा आदिनाथांपासून आमची परंपरा आहे. आणि सगळे तेच सांगतात, म्हणजे प्रत्येकाची तीच परंपरा, कारण मूळ तेच आहे. असो. आणि म्हणून ही जी साधना आपण म्हणतो, ही साधना याचा अर्थ एकच, सद्गुरूंना शरण जावं गेल्याशिवाय ही साधना शिष्याला पूर्णत्वाने प्राप्त होत नाही. शरणागती व्हायचा ह्याचा अर्थ अहंकार कमी झाला पाहिजे, ही महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवायचं. अहंकार दूर होण्यासाठी अहंकार म्हणजे काय कळलं पाहिजे. परत एक एक ज्ञानातून ही साधना प्राप्त होते. आणि ती प्राप्त झाली की ती दृष्टी बदलते. म्हणून ह्या साधनेचा हा बोध आपल्याला व्यवस्थित कळला पाहिजे. भरपूर सांगता येतं, पण त्याच्यामध्ये आपण वेळेअभावी थोडक्यात ध्यान आणि साधनेमधला फरक स्पष्ट केला आहे. आणि ते ध्यान करायचं की साधना करायची हे ज्याच्यातने ठरवायचे. अजून ह्या अंगाने, साधनेच्या अंगाने असा परत प्रश्न आहे की स्वरूपानंद अनुसंधान आणि सहजावस्थेत फरक काय. अनुसंधान म्हणजे स्वरूपाचं अनुसंधान, ह्याचा अर्थ कसा असतो. इथे सद्गुरूने एक सुंदर उदाहरण दिलं आहे की आई स्वयंपाकखोलीत काम करते, तिचं बाळ हॉलमध्ये आहे, दिवाणखान्यामध्ये. त्या मुलाचे वडील पेपर वाचत बसले, ते खेळतात, मध्ये ते क्या करून रडलं. बापाला काय फरक पडत नाही, तो पेपरच वाचत बसला. पण आई तिथे काम करताना तिचं लक्ष आहे, ते काय केलं की पटकन धावत बाहेर. म्हणजे तिचं सतत लक्ष, सगळी कामं ती करते, पण तिथे मात्र अनुसंधान कुठे आहे, बाळाकडे. म्हणजे आपलं अनुसंधान देवाचं कसं असलं पाहिजे. सगळ्या गोष्टी करत असताना ह्या चैतन्याचं स्मरण, की जाणीवचं स्मरणाचं अनुसंधान असं सतत. आता हे कसं होईल. ज्या शिष्याकडे सद्गुरूंचं अनुसंधान आहे तिथे हळूहळू त्याचं स्वरूप अनुसंधानाकडे परिवर्तन होऊ शकतं. लक्षात घ्या. म्हणजे हे पहिली पायरी, सतत सद्गुरूंच्या स्मरणात तो शिष्य राहायला लागला, त्याचा अनुसार स्मरणाने सहजपणे त्यावेळेला ते स्मरण सतत त्यांच्या स्मरणातून सहज सज्जा होतं. त्यावेळेला आपण म्हणतो स्वरूपान, त्याचं अनुसंधानात रूपान होतं. कारण सगळ्या गोष्टी करताना तिथे अनुसंधान असतं. आणि हे अनुसंधान परिपक्व झालं. आता अनुसंधानाच्या पुढची परिपक्वता तेव्हा ती असते ती सहज अवस्था, उत्तमो सहज अवस्था. दुसरं काय सांगितलंय, उत्तमो सहज अवस्था. पुढे मध्यमो ध्यान धारणा. बघा, ध्यान त्याच्या म्हणजे मध्यम आहे, उत्तम आहे ती सहज, उत्तमो सहज अवस्था, मध्यमो ध्यान धारणा. पुढे कनिष्ठ प्रतिमा पूजन, म्हणजे प्रतिमेचं पूजन करून जे ध्यान धारणा करतात ती त्याच्या आणखीन खालची अवस्था आहे. आणि अधमो तीर्थाटन अधमोधमा. म्हणून याच्यातला अर्थ काय आहे, म्हणजे अधम विधम असं समजू नका. सुरुवातीची जी अवस्था असते त्यावेळेला त्याला ह्या ज्ञानाच्या गोष्टी कळत नाही. त्यावेळेला पूर्वीचे संत जा तीर्थयात्रा जा, म्हणजे जग बघू नाही शिकतो. तीर्थयात्रा करतानाच जगामध्ये जाताना निम्या परिस्थिती कसं वागायचं, कसं काय, तर हळूहळू अनुभव येतो. म्हणून तीर्थाटन. पण तीर्थाटन म्हणजे तीर्थक्षेत्रात गेला म्हणजे काय देव भेटत नाही. हे तीर्थक्षेत्राला न भेटल्यामुळे तिथे ही अवस्था प्राथमिक अवस्था, अधमोधम म्हणजे प्राथमिक अवस्था आहे. म्हणून ही जी प्राथमिक अवस्था ज्यावेळेला असते
त्याच्याहून जराशी पुढे गेली की काय होतं, प्रतिमा पूजन, म्हणजे मूर्तीचं पूजन कर बाबा, शंकराची कर किंवा गणपतीची कर करत बसते ते, कारण तिथे ते स्मरण राहिलं म्हणजे त्याची वरची अवस्थेला बघा. आता ते करता करता पुढे ध्यानधारणा शिकवली जाते, म्हणजे तिथे एकाग्र करते. आता ही एकाग्र करता करता त्याच्या पुढे उत्तम अवस्था आली पाहिजे. म्हणून इथे उत्तम अवस्था येण्यासाठी सहजावस्थेत सहज स्मरणातून जीवन जगता येतं. त्यामुळे इथे सगळ्या गोष्टी करत असताना ही सहज अवस्थेतून ज्यावेळेस संत ते करत असतात, ते सद्गुरू करत असतात, ती त्यांच्याकडे सहज ते परत प्रत्येक वेळा दिसणार नाही. नामस्मरण करतात का किंवा सतत साधनेला बसलेत का, त्यांच्याकडे ते सहज चालू असतं. एकदा त्या अवस्था उत्तम अवस्थेपर्यंत पोहोचले की सहज अवस्थेत पोहोचले की ती सहज असतं. म्हणून सहज अवस्था आणि स्वरूपानुसंधानातला हा थोडासा फरक आहे, सूक्ष्म फरक आहे. दिव्य आनंद सत्ताज्ञानात प्रगटतो व संपूर्ण परिवर्तन घडून आणतो. इथे सत्ताज्ञान म्हणजे काय? सत्ताज्ञान म्हणजे जाणीव. लक्षात घ्या, जाणणे पण जे आहे त्या जाणीवेत, मग त्याला सत्ताज्ञान हा शब्द थोडासा वापरला जातो. ज्ञान आणि सत्ताज्ञान प्रकारे ज्ञान म्हणजे सुद्धा जाणणे, ह्या अंगानेच समजलं पाहिजे की सच्चित आनंद याच्यामध्ये चित्त जे पद आहे म्हणजे जाणीव, आणि ह्या जाणीचे दोन अंग आहेत, जाणीव आणि नेणीव. नेणीपूर्वक आणि जाणीपूर्वक कार्य तिथे होतं, म्हणून जाणीव आणि नेणीव दोन अंग आहेत आणि ह्यालाच ज्ञान म्हटलेलं आहे. मग सच्चित आनंद, तसं सत्य ज्ञानानंद, दोन शब्द तिथे चितला ज्ञान म्हटलंय. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण असा एक शब्द आहे. नाही रूप गुण वर्ण जेते, म्हणजे स्वरूप कसं आहे ते परत सांग. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावरण, गगनालाही जे व्यापून आहे ते स्वरूप सत्य ज्ञानानंद असलेले स्वरूप, गगनाचे प्रावरण, नाही रूप, त्याला रूप नाही, गुण नाही, वर्ण नाही. मग हे अनुभवायचं खरं महत्व आहे. परमेश्वराला अनुभवायचं त्या सत्यज्ञानानंद स्वरूपाला अनुभवता आलं पाहिजे. सत्यज्ञानानंद गगनाचे प्रावरण, नाही रूप गुण वर्णचे ते, तो हा श्रीहरी. कोण सांगतंय? ज्याला अनुभव आहे तो सांगतो. तो श्रीहरी कसा आहे? तो जो अनंत स्वरूप आहे, जो सर्वांना व्यापून आहे, तो हा श्रीहरी. तो कुठे? तो हा म्हणजे इथून जो जाणतो तो हा, तो हा श्रीहरी. श्रीहरी कुठे आहे? हा पाहणारा श्रीहरी. तो हा श्रीहरी पाहिला डोळे बरी. हे त्याला कसं पाहायचं? पाहता पाहणे दूर सोडून द्या. पुढे जे समोर जे दिसतं ते बाजूला कर, ते ध्यान नाही. समोर दृश्याकडे बघू नको, दृश्याला बाजूला कर आणि मग पहा. कसं? डोळे भरून पहा. आणि मग हे डोक्यावर जातं, हे डोळे भरून काय पाहायचं. पण ही जी साधना ह्या प्रेमाने कृतज्ञतेतून जेव्हा भक्तिभावाने जेव्हा केली जाते, हळूहळू जाणीवेचा अनुभव येतो. म्हणजे पाहणाऱ्याला पाहणाऱ्याचा अनुभव येतो आणि तो अनुभव घेत राहणं म्हणजे साधना आहे. आणि म्हणून सत्ताज्ञान म्हणजे सत्यज्ञानात म्हणजे परिवर्तन होतं. म्हणजे नेमकं कुठं होतं? जाणीव परिवर्तन. जाणीवेचा अनुभव यायला लागला की जाणीव शुद्ध होते. का शुद्ध होते? मीपणा जातो. पूर्ण जातो का? पूर्ण नाही जाणार. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत किंचितचा तो देहभाव उरतो, म्हणजे तो त्रासदायक नसतो. शरीराच्या आधारेही जीवन जगत असल्यामुळे तिला शरीराचा आधार घ्यावाच लागतो. आणि म्हणून त्याला असं उदाहरण देतात की हिंगाची जी डबी आहे, हिंग संपला तरी हिंगाचा वास राहतो. तसं इथे किंचितचा देहभाव असतो, अगदी नसतो असं काही म्हणता येणार नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणे, तुका म्हणे, या अभंगाच्या हे कशाला पाहिजे असं म्हणतात ना, तर किंचितच आहे. त्याला समजायला पाहिजे ना, कोणी म्हटलं ते कळायला पाहिजे ना. हे काळाची गरज काय असे प्रश्न येईल. कारण स्वरूप आहे, स्वरूपाला काय कळलं? मग वेदाकाल ऋषींनी सांगा माहीत नाही, आपोआप निर्माण झालं. कोणी सांगत नाही आम्ही केलं सांगतं का? कोण सांगणार नसतो, कारण ते प्रज्ञाशक्तीतून आलेलं आहे. सगळे ग्रंथ हे प्रज्ञाशक्तीतून निर्माण, म्हणजे ते देवाचेच आहे. म्हणजे नाव कशाला पाहिजे? तर थोडं असायला पाहिजे ना. थोडं नाव नाही घेतलं तर कसं व्हायचं असं वाटतं ना. आणि त्यामुळे हा सगळा प्रकार तिथे होतो. म्हणून इथे परिवर्तन होतं, म्हणजे मीपणा जातो. सर्व आपलेच हा भाव येतो, लक्षात घ्या. म्हणून तिथे ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलंय, अभंग सांगितलेलं, जे ज्ञानाचा कुरुटा तेथं सेवा दार म्हणतात, तो स्वाधीन करी सुबटा ओळगुनी. तो स्वाधीन कर. कुठे?
तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. म्हणजे तिथे दास्य करावं लागतं. सद्गुरूला शरण जाणं नेमकं काय, सद्गुरूचं दास होऊन राहावं लागतं. ते सद्गुरू काय सांगतात ते आपण ऐकण्याची जी एक मनोवृत्ती तयार, त्या म्हणतात दास. भांडी बिंडी घासायला लागत नाही, कळतं ना, नाही तर या आमच्याकडे भांडी घास, दास असं नव्हे. तर जे ज्ञानाचा कुटा, जे ते ज्ञानाचा कोठार आहे त्यांना सद्गुरू म्हणतात. जे ज्ञानाचा कुरटा ते तर सेवा दार म्हणतात. तिथे त्या कुरटा म्हणजे त्या कोठारामध्ये जर जायचं असेल किंवा त्या घरामध्ये जायचं तर दारवंटा असो, म्हणजे मध्ये उंबरटा असो. हा उंबरटा काय, सेवा. सद्गुरूंकडे जायचं आहे असेल तर काय, आपल्याला सेवाभावाने जावं लागतं. मी काहीतरी हुशार आहे, मला आता शिकवा, असं शिकवता येत नाही, सेवा करावी लागते, सेवाभावाचा. म्हणून जे ज्ञानाचा कुरटा तिथं सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी सुबटा, तो तू स्वाधीन कर. कोणाला, सद्गुरू प्रती. उबटा म्हणजे अर्जुनाला सांगतायत, उबटा हे अर्जुनाचं नाव घेतलंय. तो स्वाधीन करी उबटा, ओळगोनी. ओळगोनी म्हणजे मीपणा बाजूला करून, इथे मीपणा करून जाशील तर तुला काहीच कळणार नाही. जे ज्ञानाचा कुरटा तिथं सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करी उबटा, ओळगोनी. तरी तनु मनु जीवे, इथे तन मन आणि जीव, जीवात्मा आहे ना, तोच मनरूपाने प्रगट आहे. आणि तनु म्हणजे शरीर. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे, म्हणजे सद्गुरूंच्या चरणाला ते अर्पण करावे. म्हणजे मी पण जातो सद्गुरूंनी जायला, इथे जाऊ नको तर नाही जायला पाहिजे, आणि सद्गुरू जा तर जायला पाहिजे. संतांकडे असतात जा असं म्हटलं की निघायला पाहिजे, नाही गेलं तर परत प्रॉब्लेम असतात. म्हणजे किती तुमच्याकडे शरणागती आहे त्याचा अर्थ, त्यांनी सांग जाऊ नको तर नाही जायला पाहिजे. दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. ते सहज बोलले तोची उपदेश. तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. सतत त्या दास्य भावातूनच राहता आलो. किती कळलं तरी सद्गुरू हे सद्गुरू आहेत, आपण सद्गुरूंची अंग आहोत ह्या भावात राहता आलो. म्हणून तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. मग अपेक्षित जे आपुले ते सांगतील पुसले, जेणे अंतकर्ण बोधिले संकल्पा नाही. म्हणजे हे जेव्हा करता करता ते ज्यावेळी ते उपदेश करायला लागतात, त्या उपदेशातून या शिष्याच्या अंतकरणामध्ये तो बोध प्रगट होतो, समजतो नाही, आतून प्रगट होतो. आणि तो अप्रगट होणं म्हणून तरी अगर्वता करावे दास्य सगळं. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसले. मग ते जब विचारल्यानंतर ते सांगणार, आधी सांगत नाही, प्रश्न विचारून तिथे नेत असतात. तरी ते सांगतील, जेणे अंतःकरण बोधले. त्याच्यामुळे अंतःकरणामध्ये बोध निर्माण होतो. नेमकं जाणी म्हणजे काय, पाहायचं म्हणजे काय, दृष्टा म्हणजे काय, हा बोध नाही. तरी तनुमनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास सगळं. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगतील पुसले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नाही. त्यावेळेस मी पण बाजूला होतं, बाजूला करता येत नाही. ही प्रोसेस आहे. मी पण बाजूला होण्यासाठी पहिली प्रोसेस सद्गुरूंना शरण जाणं. तिथे दुसरी कोणती प्रोसेस येत नाही. म्हणून तर आपले कबीर काय म्हणतात, माझ्यासमोर देव उभा राहिला आणि सद्गुरू उभा राहता, मी शरण कोणाला जाईन, नमस्कार मी सद्गुरूंना करेन. बरोबर आहे, देव दिसत नाही, देवाचा कडे पाहणार. देव कुठे हे कळलं पाहिजे. पण देव कळण्यासाठी सद्गुरूकडे जावं लागतं. म्हणून त्याच्या कबीरांच्या भाषेत एक गुह्य आहे. लोकांना वाटतं देव समोर झालं तर सद्गुरू नमस्कार म्हणजे काय, म्हणजे सद्गुरू श्रेष्ठ आहेत का? सद्गुरू देव दाखवतात म्हणून सद्गुरू देवापेक्षा श्रेष्ठ ठरतात. पण ही शिष्याची भावना असली पाहिजे, कळलं ना. तिथे श्रेष्ठ आणि कनिष्ठ हा भावच नाही. म्हणून त्यावेळी असे हे ज्यावेळेला होतं त्यावेळेला नेमकं काय होतं, त्यावेळी आपणा पया सहिते अशेषी भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी. त्यावेळेला आपल्या सकट सर्व जे जे प्रगट आहे, ही जी बुद्धी ती प्रज्ञा जागृत होते, ज्यावेळेला ते ज्ञान प्रगट होतं त्यावेळेला त्या शिष्याकडे काय अवस्था असते जाणीवेची, ते वेळी म्हणजे अशा अवस्थेवेळी आपणा पेया सहित आपल्या सकट सर्व आपणा पेया सहित अशेषी भूते, हे सर्व जी प्रगट झालेले म्हणजे जे भूताकाश आहे, जे दृश्य जगत आहे, या दृश्य जगातली सगळे प्राणी मात्र, सगळी माणसं, सगळी झाडं झुडपं, सगळं त्यावेळी आपण पेया सहित अशेषी भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी. ते सगळीकडे स्वरूप दिसायला लागत. माझ्या स्वरूपी म्हणजे ते स्वरूप. आता हे ज्ञानेश्वर म्हणजे ते श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत हा जो बोध आहे. तर सद्गुरू शिष्याला बोध देतात की नेमकं काय करायला आहे. म्हणून त्यावेळेस सद्गुरू म्हणतायत की माझ्या स्वरूपी म्हणजे मी जे स्वरूप म्हणून मी जे आहे
ते स्वरूप तुला अखंड कळते. त्यावेळी आपण आपे असे ते अशेषी भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. त्यावेळेला तुला ते लक्षात आहे, त्यावेळेला तू बघशील. हा जो बोध होतो तो बोध महत्वाचा लक्षात ठेवायचा. म्हणून इथे मी पण गेल्याशिवाय देव पण प्रगट होत नाही. आणि सद्गुरू ज्यावेळेस सांगतात, अरे बाबा सर्वांशी प्रेमाने बोल, सर्वांशी कृतज्ञतेने बघ, तिथे भेदभाव करू नकोस, कारण ते भेदभाव असेल तर ती साधना परिपक्व होऊ शकत नाही. म्हणून हा बोध हे नेहमी लक्षात ठेवायचा. त्यावेळी आपण अपे असही ते यशेशी होते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. ऐसा ज्ञान प्रकाश पाहिलं, असं जर ज्ञान प्रकाश तेव्हा प्रकट होतं. ऐसा ज्ञान प्रकाश पाहिलं म्हणजे पाठ होते. ऐसा ज्ञान प्रकाश पाहिलं तै मोहांधकार जाईल, त्या मोहाचा अंधकार दूर जातो. तै मोहांधकार जाईल, जय गुरुकृपा होईल पाहता. त्यावेळेला याला म्हणतात गुरुकृपा. म्हणून आपल्याला सद्गुरु कृपा झाली कधी, जिथे मी पण संपेल तेव्हा सद्गुरु कृपा झाली. नाही होत त्यावेळेला काय करणार, सद्गुरूने धरून राहा, ती सद्गुरु कृपा होत राहील. कळलं? कधी होईल, जितका प्रयत्न कसे ते ह्याच जन्मात होईल. सद्गुरू बघून घेतील म्हणशील तर ज्या जन्मात परत परत सद्गुरू भेटतील त्यावेळेला होईल. लक्षात घ्या, इथे शिष्याकडे तेवढी तळमळ पाहिजे आणि त्याने सतत सद्गुरू ढुशी मारावी लागते. मुद्दाम देण्यासारखी ती गोष्टच नाहीये. ती सद्गुरूला ढुशी मारल्याशिवाय, सद्गुरूंना सतत प्रश्न विचारून सांगितल्याशिवाय सद्गुरूंचा हा पाना सुटतच नाही. कारण तो त्यांच्या हातात पण नाही, कारण ते त्यांचं स्वतःच नाही, मी देतो असं म्हणतच नाही. ते सगळं स्वरूपाचं कार्य आहे, दिव्य स्वरूपाचं कार्य आहे. त्यामुळे साधना ही किती अतिपवित्र आहे, अतिमंगल आहे हे लक्षात ठेवा. जगामध्ये ह्या साधनेच्या इतकं पवित्र मंगलमय गोष्ट दुसरी कोणतीच नसते. म्हणून त्या साधनेला पावित्र्य सांभाळावं लागतं, मांगल्य सांभाळावं लागतं. आणि हे मांगल्य जिथे सांभाळलं तिथे त्या शिष्याच्या ठिकाणी त्या साधनेचं रोपण होतं. म्हणून इथे जाणीवेतला तो फरक तिथे समजतो. आणि म्हणून इथे आणखीन एक प्रश्न आपण नेहमी सांगतो, प्रत्येक कृती सावधपणे लक्षपूर्वक करायची. म्हणजे एकांत व लोकांत साधनेत नेमके काय करावे, प्रत्येक कृती ज्या म्हणून आता इथे दोन गोष्टी आहेत. एकांत साधनेमध्ये कृती काहीच करायची नाहीये, तिथे फक्त पाहायचं कसं हे कळलं पाहिजे. आणि पाहायचं कळता कळता हा दृष्टा कळला पाहिजे आणि दृष्टाने दृष्टाचा अनुभव घेत राहिलं पाहिजे. हा एकांत साधनेमधला भाग आहे. म्हणजे पाहायचं कसं, सद्गुरूंनी सांगितलं तसं पाहायचं. कुठे पाहायचं, सद्गुरू कुठे पाहिलं सांगितलं ते पहा. काय करायचं, सद्गुरू जसं सतत करायचे प्रयत्न कर, ते करत बस. हा एकांत साधने. लोकांत साधनेमध्ये आपल्या वाट्याला आलेलं काम लक्षपूर्वक करायचं. लक्षात ठेवा, जितकं आपण लक्षपूर्वक करायला लागतो तितके आपण वर्तमानात असतो. आपण म्हणजे ही जाणणारं तत्व. लक्षपूर्वक करा. तुमच्या वाट्याला जे आलंय, तुम्ही काहीतरी ऑफिसचं काम करताय, प्रेमाने कृतज्ञतेने लक्षपूर्वक कर. ते टाळमटाळ करशील तर तू अपराधी आहेस. बऱ्याच लोकांना वाटतं अरे हे एवढं कोण बघताय, चला मारा टाळा. आपल्याकडे बऱ्याच लोकांना त्याला काय म्हणतात, पाट्या टाकतात. महाराजांचा आवडता शब्द पाट्या टाकतात. की पै महाराजने म्हणजे लोक गव्हर्नमेंटमध्ये आले की पाट्या टाकतात. म्हणजे आले 10 वाजता 10:30 वाजता पोहोचतात, 11 वाजता पोहोचतात, चहा प्यायला जातात. चहा पिता 11:30 पावणे 12, 12 साडेबारा 1 झाला की जेवायला जातात. तिथे गप्पा टप्पा करतात. मग 2 वाजता मग आप काम करतात आणि परत 5 वाजता परत आपलं निघून जातं. ह्याला म्हणतात पाट्या टाकणे. म्हणजे मनापासून कोणतंही काम केलं जात नाही, पण जिथे लक्षपूर्वक केलं जातं ते लक्षपूर्वक कार्य, म्हणजे जे करत असताना सगळं लक्ष बघा, सगळं लक्ष त्या कामामध्ये असलं पाहिजे. तिथे दुसरीकडे कुठेच पाहिजे, तिथे आपोआप ध्यान लागतं. मनापासून लक्षपूर्वक करताना बघा, कधी कधी आपण इतकं त्या कामामध्ये गर्क होऊन जातो की आपल्या आजूबाजूला काहीच कळत नाही. त्याला म्हणजे ध्यान लागणार, ते ध्यान लागलं पाहिजे म्हणून लक्षपूर्वक. आता इथे आणखीन एक महत्वाचा गोष्ट आहे की ही लक्षपूर्वक करताना प्रथमच काम करण्याच्या पूर्वी सद्गुरूंचं स्मरण आणि त्या सद्गुरूंच्या स्मरणातून सद्गुरूंनी सांगितलेला जो पाहणार आहे, जाणणारा तत्व आहे, तो भाव धरून लक्षपूर्वक काम कर. हे लक्षपूर्वक त्या भावातून जेव्हा करतो त्या तिथे सतत दिव्यत्वाचा भाव निर्माण होतो आणि ते जे कार्य होतं ते देवाचं कार्य होतं, ईश्वराचं काम. ते मी करता उरत नाही.
आणि म्हणून हे कार्य लक्षपूर्वक, म्हणजे साधी कोणतीही गोष्ट जेवण करताना सुद्धा लक्षपूर्वक करा. झाडू मारायची, झाडू मारताना पण लक्षपूर्वक करा, देवाची भक्ती होते. लक्षात घ्या. म्हणून कर्म हे आपल्या वाट्याला आलेलं एक कर्तव्य आहे. प्रत्येक मनुष्य देहातून जाणे निर्माण होते. देह धर्म तो येतो, त्यावेळेला कर्तव्य धर्म येतो. आणि ह्या कर्तव्य धर्मामध्ये काम आपल्या वाट्याला आलेलं अत्यंत प्रामाणिकपणे, तिथे हिशोब लावू नका. मला एवढे पैसे मिळतात, मी आता कशाला करू, मला अशी रजा मिळाली तर मी खेचू कशी. बरेच गव्हर्नमेंटमध्ये रजा हव्या असतात. आमच्याकडे पण रजा आहे, रजा पाहिजे असते. आता तो भाग तिथे म्हणजे सगळं लक्ष आपण आपल्या वाट्याला कर्म आपण अगदी कृतज्ञतेने केलं पाहिजे, लक्षपूर्वक केलं पाहिजे. आणि हे जेव्हा करतो तेव्हा जे फळ मिळतं ते परमेश्वराकडून मिळतं. सर्वसाधारण देहभावातून म्हणून मला काय मिळणार, मी कशाला करू, तिथे त्याचं कर्तेपण नसतं. तिथे मी करता हा भाव असतो. त्यामुळे ते खरं कर्म कौशल्याने होत नाही. जे आलंय ते परमेश्वराचं कार्य. साधं कळलं की हे ईश्वरी कार्य करतोय आपण, आणि ईश्वरी कार्य करतो ते अगदी कृतज्ञतेने लक्षपूर्वक करा कोणतंही कार्य. ते लक्षपूर्वक, म्हणजे तिथे लक्ष सगळं कर्माकडे राहिलं की आपोआप ध्यान निर्माण होतं. आधीच तो भाव असतो, हे ईश्वरी कार्य आहे. मग ईश्वरी कार्यातून ते सगळे अवस्था त्या निर्माण होते, आणि त्याच्यातून सुद्धा साधना होते. आणि त्याला म्हणतात लोकांत साधना. पण ती सहज जर करायची. आता डोळे बंद करून कठीण आहे. मग डोळे उघडे ठरवून लक्षपूर्वक आपल्या वाट्याला काम प्रामाणिकपणे करणं. त्या जे आपण काम करतो त्याला न्याय देणं, न्याय देता आला पाहिजे. मग समाधान येतं. मनापासून करा बघा. झालं की समाधान असतं. काय मिळतो हा हिशोब नसतो. जे मिळेल ते परमेश्वराने दिलेलं बक्षीस असतं, प्रसाद असतो. आणि तो प्रसाद आपल्याला आपोआप मिळत जातो. आणि म्हणून याला म्हणतात लोकांतसन. डोळे उघडे केल्यानंतर आपण कार्य कसं करायचं हे मार्गदर्शन आहे. म्हणून तुम्ही कोणतं कार्य करता, जे तुमच्या वाट्याला आलं ते कार्य, ते तुमचं कर्तव्य धर्म आहे. आणि ते कर्तव्य धर्म प्रत्येक साधन, जर आपल्या भारतात सगळ्यांना असं कर्तव्य धर्म पाळलं तर काय होईल, कुठे भारताची उन्नती होऊन जाईल खरं सांगायचं. पण काम चुकवायचं कसं ह्याच्यात सगळे एक्सपर्ट आहेत. पण काम प्रामाणिकपणे करणार असेल तर लोक त्याला नावं ठेवतात, काय माणूस आहे काम करतो असं म्हणतात ना. ऑफिसमध्ये साधारणपणे लक्षात घ्या की जर प्रामाणिकपणे काम करणारे असतील त्यांना लोक नावं ठेवतात. आणि जे बिंदास इकडे तिकडे फिरतात आणि म्हणतात काय बघा आम्ही बिंदास फिरतो, पण ते परमेश्वराच्या राज्यात गुन्हेगार ठरतात. लक्षात ठेवा. इथे पाप आणि पुण्याचं हे आहे की जर कर्तव्य आपलं पूर्ण करत नसो आपण तर ते पापात्मक होतं आणि त्याचे वाईट परिणाम आपल्याला येतात. वाईट परिणाम म्हणजे जे फायदे आपण घ्यायचा प्रयत्न करतो तेच फायदे आपल्याकडे हिरावून घेतले जातात पुढच्या वेळेला. कुठे असं प्रारब्ध त्या पतन तयार होतं. आणि म्हणून सद्गुरू नेहमी म्हणायचे आपलं वाट्याला काम आपण अत्यंत प्रेमाने लक्षपूर्वक केलं पाहिजे. पण ते जे होतं तेव्हा ती परमेश्वराची उपासना असते. आपल्या वाट्याला काम आपण ह्यात ईश्वर भावातून लक्षपूर्वक करायला लागतो. ती सुद्धा त्या स्वरूपाचीच उपासना आहे, कारण स्वरूप सर्वत्र आहे. आणि म्हणून हा जो सगळा साधनेचा प्रकार म्हणताना कर्म करताना सुद्धा सावध राहिलं पाहिजे. सावध कसं, कोण करताय, मी करतोय असं जर वाटतं ते बरोबर नाही. हे सगळं तुझ्याकडनं होत आहे. परमेश्वराने मेंदूच दिला नसतं तर काय काम केलं असतंस, विचारच करू. ज्यांच्या मेंदूची सगळी केंद्र जातात तो काय करतो, नुसतं असं बघत बसतो, काहीच करू शकत नाही. लक्षात घ्या. परमेश्वर मेंदू ही जी दिलेली आहे तत्व, म्हणजे जो अवयव दिला आहे त्याच्यामध्ये ही सगळी केंद्र आहे. त्याच्यातून ही जाणीव सगळं कार्य करते त्या केंद्राच्या द्वारे. मग खरं जाणीव पण कुठून निर्माण झाली, परमेश्वरातून. शरीर कुठून निर्माण झालं, परमेश्वरातून. सगळे अवयव कुठून झाले, परमेश्वरातून. आणि मी कोण आहे असं कुठे येतो, हा मी अमुक तमुक हा आहे कुठे, कोणच नाही. तो तोतया मी आहे. तोतयाचं बंड असं म्हणतात ना. पूर्वी तोतया असा एक पेशवेकालीन एक तोतया असाच घुसला, मी अमुक तमुक सांगत आणि लोकांना फसवत होतं, त्याला म्हणतात तोत्याचं बंड. तसं तोत्याचं बंड आपल्या सर्वांकडे असतं, तो त्याला म्हणतात देहभाव. मग तो देहभावातून परिपक्व झाला की मग काळजी लागते, चिंता लागते, द्वेष मत्सर पाठी लागतो, राग लोभ सगळं सुरू होतं.
आणि ही सगळी पिल्लावळ आहे देहाभावाची, आणि त्याच्यात माणूस इतका गुंतो की त्यातून त्याला बाहेर पडता येत नाही. त्याची सुटका करतो तो एकच, तो म्हणजे सद्गुरू. म्हणून सद्गुरूला शरण जाऊन म्हणजे खरा सद्गुरू प्रयत्न. आता खरं खोटं दोन्हीकडे आहे जगामध्ये. जग द्वंद्वात्मक आहे. काळा पैसा, सफेद पैसा असं म्हटलं ना. पैसा पैसा असतो, पण आपण कोणत्या पद्धतीने जमा त्याला काळा गोरा म्हटलं जातं. तसं चांगलं आणि वाईट हे द्वंद्वात्मक जग आहे. पण ह्याच्यातून हंसासारखं, हंस कसा करतो, पाणी आणि दुधामधून दूध बरोबर बाजूला घेतो, तसा तो विवेक ज्या वेळेला शिष्याकडे निर्माण होतो तेव्हा त्याला हे सत्कर्म करता येतं. म्हणजे विवेक असायला लागतो. म्हणून प्रपंचात शहाणपण आणि अध्यात्मात विवेक हे दोन्ही एकरूप झाले तर त्याचं जीवन साधकाचं सर्व अंगाने उन्नत अवस्थेत प्राप्त होतं. आणि म्हणून विवेकही, विवेक म्हणजे सतत हे जे कर्म कार्य आहे, हे जे सगळं जीवन चाललं आहे हे परमेश्वराचं आहे, म्हणजे दिव्य स्वरूपाचं आहे. परमेश्वर ह्याचा अर्थ अनंत चैतन्य स्वरूप जे एक आहे ते एकच स्वरूप आहे. आणि त्या एकाचं सतत विश्वात जो एक आहे त्याचं स्मरण म्हणजे विवेक. प्रत्येक कृती ही परमेश्वराच्या स्मरणातून व्हायला पाहिजे. आणि ती कृती करत असताना परिणाम काय मिळणार, आपण कर्म केलं की त्याचा परिणाम मिळणार हे आपल्याला चांगलं कळत असतं. नाही कळत असं नाही, पटकन करतो, पण एकदा सावधपणे केलं तर चांगला परिणाम चांगला मिळण्यासाठी कर्म करण्याला म्हणतात शहाणपण. प्रपंचात शहाणपण हवं. समोरच्या माणसाला नमस्कार करेल तर समोरचा माणूस काय करणार, नमस्कार करेल. कमी तर मारणार तर नाही ना तुला. वेडावाकडा असेल तर कोणा तामसी वृत्ती जाय नमस्कार कशाला करतो विचारू शकतात. पण आपण शांतपणे बसलो तर काही करत नाही. कळलं ना. म्हणजे प्रत्येक कर्म असतं, त्या कर्माचा जो परिणाम येत असतो आपल्याकडे, कर्माचं फळ म्हणतो. म्हणून कर्माचं फळ कर्मात हा जीवनविद्येचा एक सिद्धांत आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात आपण कशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे हे ज्याला कळतं तिथे तो साधक परिपक्व होतो. म्हणून सर्व परमार्थ पाहण्यात आहे. सहज पाहण्यात सर्व परमार्थ आहे. महाराजांनी सांगितलं पाहण्यात परमार्थ आहे. हे ज्याला कळलं नाही त्याचा सर्व परमार्थ पाहण्यात. म्हणजे खूप ज्ञान आहे पण हा पाहतच नाही, पाहणंच चुकलं. म्हणजे मूळ आहे, पाहतो कोण हेच कळलं नाही तर काय उपयोग आहे. बाकीच्या गोष्टी देवभावात आहे, उपयोग नाही. म्हणून सहज परमार्थ हा पाहण्यात आहे. हे वर्म ज्याला कळत नाही ते नकारात्मक, त्याचं सर्व परमार्थ. आपण काय म्हणायचं, सर्व परमार्थ हा सहज पाहण्यात आहे. हे वर्म ज्याला कळतं त्याचं परमार्थ सिद्ध होतो. आणि हा सर्वांचा परमार्थ सिद्ध हो अशी सद्गुरूंनी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज.